नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीच्या भूतकाळाविषयी आणि तिच्या आई-वडिलांविषयी माहिती काढण्यासाठी आता अर्जुन सज्ज झालेला असताना आता वकिली डोक्याने अर्जुन जेव्हा आता हतबल होतो तेव्हा हात जोडून देवी आई समोर गेल्यानंतर त्याला खूप मोठा एक अक्लू मिळणार आहे आणि ज्यामुळे अर्जुन चैतन्याच्या मदतीने 22 वर्षापूर्वीच्या सायलीचा जो कधीही न उलगडलेला इतिहास आहे तो शोधून काढून आता रविराज आणि प्रतिमा हे तिचेचे आई-वडील आहेत हे आता समजणार आहे आणि अर्जुन कशा प्रकारे हे सगळं सत्य घरच्यांसमोर आणणार आहे आणि सायलीला ती तन्वी असल्याचंच सगळ्यांसमोर सांगितल्यानंतर सायली कशा प्रकारे येऊन अर्जुनला थक्यू म्हणून त्याला घट्ट अशी मिठी मारणार आहे हे सगळे आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळेल। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर इथे मित्रांनो, अर्जुन आणि सायली हे अशा आयुष्याच्या वळणावर असतात जिथे सगळं काही आहे परंतु अजूनही थोडंफार बाकी, म्हणजेच मधुभाऊ यांना निर्दोष सिद्ध करूनही त्यांना आता कोमामध्ये राहायला लागला आहे। त्यामुळे सायलीला खूप त्रास होतोय। किती काही झालं तरीही आता मधुभाऊंना कसं बरं करायचं हा प्रश्न अर्जुन समोर असतो, कारण काही केल्या सायलीचा जीव कुठेही लागत नसतो आणि ऐन सगळ्या वेळेवर आता सायलीच काय करायचं हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि सायलीच दुःख त्याला पाहवत नाही म्हणून तो विचार करतो की नाही काहीतरी अशी गोष्ट आहे ना जी मधुभाऊ मला सांगण्याचा प्रयत्न करत होते। खरं तर मधुभाऊ आता कोमात आहे परंतु त्यांनी मला जे काही सांगण्याचा प्रयत्न केलाय ते मी नक्कीच शोधून काढू शकतो की त्यांनी मला काय सांगण्याचा प्रयत्न केला होता। मग मी काय करू, म्हणजेच अद्वैतला त्यांचे शेवटचे शब्द हे होते की सायूचे आईवडील जिवंत आहेत, सायलीचे आईवडील जिवंत आहेत, म्हणजे नक्की सायलीचे आईवडील कोण आहेत हे मधुभाऊंना नेमकं काय सांगायचं होतं याचा विचार अर्जुनच्या डोक्यामध्ये येत असतो। तो म्हणतो की नक्की मी हे कसं करू, म्हणजे मधुभाऊंना नक्की काय समजायचं हे मला कळतच नाहीये। अर्जुन खूप प्रयत्न करत असतो आणि सायलीचे आई बाबा कोण आहे ते शोधण्याचा त्याला खूप जास्त प्रयत्न सुरू असतो परंतु त्याला काही क्लू मिळत नाही। कुसुमला विचारलं तर कुसुम सांगते की अर्जुन सर मलाही काही माहिती नाही आणि जर सायलीकडे मी दरवेळेला तो विषय काढायचे तर तिला खूप वाईट वाटायचं। मग आता काय करायचं? अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, तू आता काही सांगू नकोस, आपण पुढे बघूया काय करायचं ते। आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात, म्हणजेच सायलीच्या बाबतीतल सत्य कसं शोधायचं अर्जुनला काळजी लागलेली असते म्हणून आता अर्जुन हा खूप नाराज होतो आणि मधुभाऊ कोमात आहेत, मग मी माझ्या सायलीसाठी माझ्या बायकोसाठी एवढं पण करू नाही शकत, म्हणजे तिची ही इच्छा मला कशी पूर्ण करता येत नाहीये असं आता त्याला वाईट वाटत असतं। अर्जुन हा विचार करतो की नाही काय झालं तरीही मला माझ्या सायलीसाठी हे सत्य शोधायलाच पाहिजे। अर्जुन विचार करून थकतो आणि पार वैतागतो की नक्की हे सगळं काय आहे। कदाचित हे सगळं होत असताना सायली म्हणजे जे काही आज तिला समोर स्वप्न दिसलं किंवा तिला 2 मुलं दिसली हेच तर तीच सत्य नसेल ना, म्हणजे तीच लहानपण हे तिला थोडफार आठवलं याचा अर्थ नक्की काहीतरी क्लू मला नक्की मिळू शकतो की सायलीला तीच लहानपण आठवतेय, म्हणजे नक्कीच तिला काहीतरी गोष्टी समजतील असं अर्जुनला आता वाटत असतं आणि म्हणूनच तो सगळ्या गोष्टी आता शोधण्यात या मागे लागलेला असतो। अर्जुन आता ते सगळं शोधून म्हणजेच ज्या गोष्टी मधुभाऊंनी सांगितलेल्या अगोदर त्या सगळ्या गोष्टी शोधून उलतापालत करतो परंतु तिकडे त्याला काही सापडत नाही। तो सायलीकडे आश्रमात जातो, म्हणजेच सायलीच्या आश्रमामध्ये वाचल्या आश्रमात जाऊनही सगळीकडे शोध घेतो परंतु तिथेही त्याला काही दिसत नाही। मग आता अर्जुनला लक्षात येतं की नाही, हे नक्की काहीतरी गोडबंगाल आहे, मला ते चेक केलं पाहिजे, कारण काही झालं तरीही माझ्या सायलीला हे तिची खरी ओळख पटवून देणं हे माझं आता काम आहे। मधुभाऊ हे सगळं करता करता
कदाचित त्यांच्यावर हल्ला झालावासा असंही त्याला आता वाटत असतं, कारण कितीही काही झालं तरीही मधुभाऊंवर आजपर्यंत असा हल्ला झाला नाही, परंतु आजच अचानक हा हल्ला कसा झाला. मधुभाऊंना हे सत्य कदाचित माहीत असणार म्हणून त्यांच्यावर हा हल्ला झाला असणार, असा आता अर्जुन हा विचार करत असतो. मग म्हणूनच अर्जुनला त्याबद्दल कोणाला काही माहीत करून द्यायचं नसतं, कारण जर कोणाला माहीत पडलं तर मात्र पुन्हा अर्जुनच ते सायलीसच्या सत्यापर्यंत पोहोचणं हे अर्धबटच राहणार. म्हणून अर्जुन म्हणतो की नाही काही झालं तरीही मला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, मला आता एक गोष्टी आठवल्या पाहिजेत. तेव्हा मग तिथे प्रतिमा पण असतेच. प्रतिमा म्हणते की अर्जुन काय झालं, तू कसला विचार करतोयस. त्यावेळेला मग अर्जुन म्हणतो की आत्या त्यात काही नाही, म्हणजे सायलीची ओळख शोधण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर सायलीचे आईवडील कोण आहेत हे सत्य हे मधुभाऊंना माहीत होतं, परंतु मला खरंच लक्षात येत नाही. हे सत्य मी कसं शोधू, काय करू, मला खरंच काही कळत नाहीये. डोळ्यासमोर पूर्ण अंधारी आहे. मला एक गोष्ट समजते की मला सायलीची मदत करायची आहे, पण ती कशी हेच मला सुचत नाहीये. तेव्हा प्रतिमा म्हणते की एक काम कर अर्जुन, जेव्हा आपल्याला काही सुचत नसतं, काही समजत नसतं ना, तेव्हा फक्त आपण एकच काम करायचं, ते म्हणजे देवाच्या पायाशी डोक ठेवायचं आणि त्याला आपल्या सगळ्या हा जो काही दुःख आहे, जो काही त्रास आहे, तो सांगून टाकायचा, म्हणजे देव आपल्याला नक्की मदत करेल. त्यामुळे तू आता हे काम कर की नक्कीच तू देवळात गेलास ना, तू देवापुढे हात जोड आणि त्याच्याकडे विनवणी की मला माझ्या सायली बद्दलचा भूतकाळ करू दे, किंवा तिच्याबद्दलच सगळं काही सत्य कळू दे. हे देवासमोर तू हात जोडून माग, मग बघ देव तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेल, असं सायलीला तो म्हणतो. त्यावेळेला मग तो म्हणतो की ठीक आहे आत्या, तू म्हणतेस तसं मी करायलाही तयार आहे, परंतु जर त्याने काही समजलं नाही तर अचानकच कसं समजणार आहे हे सगळं. तेव्हा मग आता लगेच हे ऐकत असताना तो म्हणतो की ठीकन नाही, बघूया आता काय करायचं ते. म्हणून त्यानंतर कुसुम देखील अर्जुनला मदत करते, परंतु अर्जुनला काही समजत नाही. आता मधुभाऊंची कंडिशन आणखीनच खराब होत चाललेली असते. काय करायचं हे काहीच कळत नसतं. म्हणून आता अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे अर्जुनला खरं तर मधुभाऊंनी सांगितलेलं होतं की मला सायली जी आहे, म्हणजे माझी सावबाळ आहे, ती मला मंदिरामध्ये सापडलेली होती. आता मंदिरात सायली सापडली म्हटल्यावर अर्जुनच्या डोक्यामध्ये विचार येऊ लागतात. अर्जुन विचार करतो की सायली ही त्यांना मंदिरामध्ये सापडली होती, म्हणजे मग मीच तिला तिथे शोधायला हवं होतं, आणखी कुठे शोधायला हवं होतं. मला असा काही विचार येतोय की सायली कदाचित तिथे काही गेल्यावर क्लू मिळेल का, असा अर्जुन विचार करतो आणि मग ठरवतो की बरोबर या सगळ्या गोष्टींच्या कुठेतरी काहीतरी कनेक्शन आहे. आणि प्रतिमाने त्याला सांगितलेलंच होतं की तू जिथे सायली, म्हणजेच जिथे तुला शांत वाटेल तिथे तू जाऊन हे सगळ्या गोष्टी बोल. मग अर्जुनला क्लिक होतं की मधुभाऊंनी त्याला सांगितलेलं होतं की सायली ही तिला 22 वर्षापूर्वी मंदिराच्या बाहेर सापडलेली होती. आता असं ऐकल्यानंतर तर अर्जुन म्हणतो की एस, आता मला हे कनेक्शन समजले. काही झालंक तरीही आता मला त्या मंदिरात जावं लागेल, ते देवी आईच मंदिर जिथे सायली सापडली होती ते. हा मग अर्जुन हा सायलीला ते देवी आईचा मंदिर विचारतो आणि मग तू मधुभाऊंना कुठे सापडली होतीस, कोणत ते मंदिर. आता सायली अर्जुनला त्या मंदिराचा पत्ता देखील देते, परंतु अर्जुनला विचारल्यावर तो काही सांगत नाही. तो म्हणतो की मी जस्ट असंच विचारलं तुला, सायलीला त्याला काहीच माहीत पडून द्यायचं नसतं आणि सगळं शोधल्यानंतरच सरप्राईज द्यायचं असतं. मग नंतर अर्जुन हा तिथे जाऊन पाया पडतो आणि म्हणतो की देवी आई, हे बघ मी कधीही तुझ्यापर्यंत आलेलो नव्हतो, परंतु मला आता सायलीचा भूतकाळ त्याला शोधायचे, म्हणजे सायलीचे आई वडील कोण आहे या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे. म्हणून प्लीज काही केला मला या सगळ्याच्या पर्यंत घेऊन ज्या सायलीचे आई वडील कोण आहे
या सगळ्या सत्यापर्यंत मला पोहोचू दे. मधुभाऊंची सिच्युएशन खूप खराब असल्याने त्यांना कधी काही सांगता येईल हे सांगता येणार नाही, म्हणून मला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतोय. वकील आहे आणि आजपर्यंत सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळू दिली. ख्याचा शोध घेतला, परंतु आता काय करायचं मला खरंच काही सुचत नाहीये. त्यामुळे प्लीज मदत कर देवी. आई मदत कर असं म्हणून तो. आजपर्यंत मी तुला काही मागितलं नाही, परंतु आज मागतो असं म्हणून आता तो तिच्याकडे हात जोडून उभा असतो. आता देवी आई ही त्याच्यावर नक्कीच प्रसन्न होणार असते, कारण किती काही झालं तरीही अर्जुन हा सगळं अगदी चांगल्या मनाने करत असतो आणि याच्या मागे सायलीची चीच भक्ती असते. अर्जुनच प्रेम म्हणजे सायलीची भक्ती असंच ते सगळं असल्यामुळे आता अर्जुन हा म्हणतो की ठीक आहे देवी आई, तू मला लवकरात लवकर सांग, काहीतरी क्लू दे. तेवढ्यातच तिथे आता तो हात जोडून डोक टेकून उभा असताना तिथे जोगती नेते आणि म्हणते की हे बघ पोरा, अरे काय करतोस काय तू? अरे उत्तर तुझ्या समोर आहे, परंतु त्याला तू शोधत बसलायस. नक्की कसं होणार आहे तुझं? अरे लेकरा, तुझी उत्तर तुझ्या समोरच आहे. देवी आईचा उदो उदो असं म्हणून ती आता तिथे असते. तेव्हा मग अर्जुन तिला विचारतो की उत्तर माझ्या समोर म्हणजे नक्की मला समजलं नाही, तुम्हाला काय बोलायचं आहे? तेव्हा मग ती म्हणते की अरे लेकरा, तुझं उत्तर तुझ्या समोर म्हणजे तू ज्या व्यक्तींना शोधतोयस ना ते तुझ्या समोरच आहे. अरे तुझे फक्त डोळे उघड, व्यवस्थित डोळे उघडून बघ, तुला नक्की समजेल की नक्की काय आहे ते. काहीतरी तुला मार्ग नक्कीच सापडेल. पण एक गोष्ट मी तुला सांगते, तुझं कसं झालं ना की काखेत कळसा आणि गावाला वळसा, त्यामुळे कुठेही तुला काही दिसत नाहीये. त्या गोष्टी आहेत ना त्या तुला सुचत नाहीये. त्यामुळे आता मी एकच गोष्ट तुला सांगेन, ती म्हणजे की तू लवकरात लवकर या गोष्टीचा शोध घे. अशा कोणत्या तरी गोष्टी तुझ्या समोर येतील, म्हणजे आतापर्यंत ज्या आधुनिक पद्धतीने तू शोध घेत राहिल्यास प्रत्येक गोष्टीच्या तीच पद्धत तुला मदत करेल. हिंट मिळाल्यानंतर अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की आधुनिक पद्धत मीन्स. आता तो लगेच विचार करू लागतो. देवळाच्या बाहेर आल्यावर जणू देवीने त्याच्या डोक्यामध्ये एक प्रकारची वीजच टाकलेली असते, जेणेकरून अर्जुनच्या डोक्यात एक स्पार्क पडतो आणि तो विचार करतो की मला आत्ता लक्षात आलंय की नेमकं देवी माझ्याशी काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे जे काही 22 वर्षापूर्वी मधुभाऊंना सायली सापडली होती त्या वेळेला हेच मंदिर होतं आणि याच मंदिराच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज जर माझ्या लक्षात आलं तर म्हणजेच ते सीसीटीव्ही फुटेज खरंतर मिळणं खूप मुश्किल आहे, कारण 22 वर्षापूर्वीचं आहे. मग ते सीसीटीव्ही फुटेज जर मला सापडलं तर मात्र नक्की काहीतरी होऊ शकतं. तेव्हा म्हणजे मला या सगळ्या गोष्टींची जाणीव होऊ शकते. तेव्हा आता जोगतीन ही अर्जुन बाहेर देवळाचा विचार करत असताना तिथे येते आणि म्हणते की लेकरा, आता तुझ्या डोक्यात प्रकाश पडला बघ. देवी आईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो असं ती आता त्याला बोलत असते. आता अर्जुनला मात्र खूप आनंद झालेला असतो. त्याला कळालेलं असतं की त्याची तपासाची दिशा ही कुठल्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे तो आता सगळ्या गोष्टी या विचार करूनच नीटपैकी ठरवत असतो. आणि त्याच वेळेला तो आता इथे विचार करतो की चैतन्यवरती हे सगळं काम सोपवलं पाहिजे. चैतन्यला हे सगळं सांगितल्यानंतर तो नक्कीच मला यामध्ये मदत करू शकतो. म्हणूनच आता चैतन्यासाठी तो विचार करतो की हे बघ चैतन्य, आपल्याला 22 वर्षापूर्वीच या देवळाच्या बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज सापडायचं आहे, म्हणजे शोधायचं आहे. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, हे किती मुश्किल आहे, 22 वर्षापूर्वीच सीसीटीव्ही फुटेज. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ, काही झालं ना तरीही तुला ते सीसीटीव्ही फुटेज बघावं लागेल. आणि मग अर्जुनच्या लक्षात येतं की आपण हे सगळं खरंतर आपण इन्स्पेक्टर यांच्याकडून करून घेऊ शकतो. म्हणजेच ते हे देऊळ, त्या बाहेरच सीसीटीव्ही फुटेज कुठल्या महिन्यामध्ये सायली सापडली होती, तर तो महिना
मधुभाऊंनी एकदाच रॅडमली अर्जुनला सांगितलेलं असतं की ऑगस्ट महिना, त्या महिन्यामध्ये ती त्याला सापडलेली होती. म्हणूनच आता अर्जुन हा तर ऑगस्ट महिन्याच्याच 22 वर्षापूर्वीचा सेम सीसीटीव्ही फुटेज त्या वर्षाप्रमाणे शोधत असतो. परंतु अर्जुनच्या हे लक्षात येत नसतं की त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता. त्याच दिवशी सायली मधुभाऊंना सापडली असेल, म्हणूनच आता त्याला तारीख नीट लक्षात नसते आणि तो शोधण्याच्या नादामध्ये सगळं काही शोधायला सुरुवात करतो. आणि सीसीटीव्ही फुटेज हे बघायला जात असताना जे इन्स्पेक्टर असतात ते अर्जुनला अगदी व्यवस्थितपणे सहाय्य करीत असतात, कारण काही झालं तरीही लवकरात लवकर सगळं व्यवस्थित व्हावं असं सगळ्यांनाच वाटत असत. आणि सायलीचे आई बाबा कोण आहेत हे देखील सगळ्यांना माहीत पडून द्यायचं असतं. म्हणून आता या सगळ्या गोष्टी या अर्जुन शोधत असतो. तेव्हा आता अर्जुन ते सीसीटीव्ही फुटेज लिकिली त्याला सापडतं आणि ते सापडल्यानंतर अगदी काळक आणि अगदी ते बलर असतं. त्यावेळेला एक मुलगी राहण रडत असते. तिचे चेहरे अगदी तिचा चेहरा अगदी काळवंडल्यासारखा झालेला असतो आणि ती खूप रडत असते. त्यावेळेला मधुभाऊ तिथे येतात आणि मधुभाऊ हे म्हणतात की बाळा तुला काय झालंय. तेव्हा मग आता मधुभाऊ तिथे आल्याबरोबर अर्जुनच्या लक्षात येत की बरोबर हीच ती मुलगी आहे जी मुलगी मधुभाऊंना सापडली होती तिथेच देवळाच्या बाहेर. आणि मग नीट चेहरा झूम करून पाहिल्यानंतर मधुभाऊंनी अक्षरशः सायलीचे डोळे पुसलेले दिसतात. त्याचप्रमाणे तिचा जो चेहरा आहे तो देखील आता नीट दिसू लागलेला असतो. आणि तो चेहरा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तन्वीचा चेहरा असतो. आता लगेचच अर्जुन हा म्हणतो की अरे हा तर मला तन्वीचा चेहरा वाटतोय. मग मला ही गोष्ट समजत नाहीये की नक्की मधुभाऊंना तन्वी सापडली होती की सायली. तेव्हा आता हे सगळं होत असताना अर्जुनच्या लक्षात येतं की नाही, मंदिराच्या बाहेर सायली सापडली होती. आणि मग सायलीला हे सगळं येऊन विचारल्यानंतर सायली म्हणते की हो मधुभाऊ ना मंदिराच्या बाहेर मी सापडले होते आणि ते मला सांगत होते की त्या वेळेला मी अगदी म्हणजे माझा चेहरा काळा वगैरे झालेला मला आठवत की कदाचित ना माझा आणि आई वडिलांचा अपघात झाला होता. मग आता अर्जुन या सगळ्या गोष्टींच कनेक्शन जोडतो. तेव्हा त्याच्या लक्षात येऊ लागत की हा फोटो तर तन्वीचा आहे. आता तो फोटो पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलेलं की हा फोटो प्रतिमा त्या बरोबरचा आहे, तो तन्वीचाही तन्वी आहे. हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. परंतु मग अर्जुन म्हणतो की नक्की पुढचं काय गंगाल आहे. तन्वी म्हणजेच प्रिया हा स्वतःचा खोटो असल्यासारखं का बरं सांगत आहे. मग त्याच्या हळूहळू लक्षात येतं की अपघात झाला म्हणजे बरोबर, कारण अर्जुनच्याही सगळ्या गोष्टी आता आठवत असतात. ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता त्याच दिवशी सगळेजण रात्रीचे निघालेले होते आणि त्यांचा अपघात झालेला होता. आणि अपघात झाल्यानंतर कोणाचाही काही पत्ता लागला नव्हता. ही गोष्ट नक्की होती. म्हणून आता अर्जुनला ही एक गोष्ट नक्की कळते की हे जे सगळं काही झालंय त्यामागे एक मोठा भूतकाळ आहे. आणि तो भूतकाळ आता त्याच्या मागे त्याच्या समोरच आता उलगडा त्याचा झालेला असतो की काही झालं तर ही अर्जुन आणि सायली म्हणजे तन्वी आहे. आणि अर्जुनची बालपणीची मैत्रीण ही दुसरी तिसरी कोणी नसून ती सायलीच आहे. हे आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. अशा प्रकारे आता अर्जुनला जोगतिनीने सत्याला सत्याच्या पाठला करण्यासाठी मदत केलेली असते आणि अर्जुनने चैतन्याच्या मदतीने सगळं सत्य आता शोधून काढलेलं असतं. आणि अखेर सायली हीच तन्वी असल्याचं सत्य अर्जुन सगळ्यांसमोर आणणार असतो. आणि त्याचप्रमाणे सायलीच्या पायावरच जे तुळशीपत्र असत म्हणजेच जे जन्मकण असते ते देखील आता जेव्हा सायली सगळ्यांना दाखवणार तेव्हा मात्र या सत्याचा उलगडा सगळ्यांसमोर होणार आहे. अशा प्रकारे आता इथे सायली ही नवी असल्याच सत्य अर्जुनने उघडल्यानंतर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.